डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चित्रपटासाठीचा पहिला क्लॅप दिला आणि शूटिंगला सुरुवात झाली. आचार्य अत्रे महात्मा फुले यांच्यावरती चित्रपट बनवत होते. या चित्रपटाच्या शुभारंभासाठी त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना बोलवलं होतं. पण बाबासाहेबांची तब्येत त्यावेळेस फारशी चांगली नव्हती. पण हा चित्रपट बाबासाहेब गुरु मानत असलेल्या महात्मा फुले यांच्यावरती असल्यामुळे आणि आचार्य अत्रे यांच्यासोबत त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध असल्यामुळे ते निमंत्रण ते टाळू शकले नाही. हा चित्रपट अनेक कारणांनी वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्यातील पहिलं कारण म्हणजे या चित्रपटामध्ये संत गाडगे महाराज हे आपल्याला पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसतात. या चित्रपटाच्या सुरुवातीलाच ते मंगळचरण गाताना आपल्याला दिसतात. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या चित्रपटातील संत गाडगे महाराजांचा व्हिडिओ हा एकमेव ओरिजिनल व्हिडिओ आहे. दुसरं कारण म्हणजे या चित्रपटामध्ये शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील हे देखील आपल्याला निवेदक म्हणून दिसतात. पुण्यस्मरण आहे. महात्मा फुले जन्माच्या आधी 9 वर्षे पेशवाई नष्ट झाली. वया देशात इंग्रजांचं राज्य. आणि तिसरं कारण म्हणजे या चित्रपटामध्ये थोर विचारवंत समाजसुधारक प्रबोधनकार ठाकरे हे देखील आपल्याला एका भूमिकेमध्ये दिसतात. तुमचा ज्योतिबा अजून इंग्रजी शाळेत नाही जाऊ लागला. या चित्रपटात महात्मा फुले यांच्या भूमिकेमध्ये अभिनेते बाबुराव पेंढारकर होते, तर सावित्रीबाई फुले यांच्या भूमिकेमध्ये अभिनेत्री सुलोचना या होत्या. या घटनेविषयी बोलताना माई आंबेडकरांनी त्यांच्या पुस्तकामध्ये लिहिलंय की हा चित्रपट पूर्ण झाल्यानंतर पुन्हा एकदा आचार्य अत्रे यांनी या चित्रपटाच्या प्रीमियरसाठी त्यांना बोलवलं होतं. चित्रपटातील महात्मा फुलेंचं कार्य आणि त्यांचं त्याग पाहून बाबासाहेबांच्या डोळ्यात पाणी आलं होतं. हा चित्रपट पाहून ते भारावून गेले होते. चित्रपट संपल्यानंतरनं महात्मा फुलेंची भूमिका करणाऱ्या बाबुराव पेंढारकर यांचं त्यांनी अभिनंदन केलं होतं आणि त्यांची पाठ थोपाटली होती. तसेच आचार्य अत्रे यांचं देखील त्यांनी कौतुक केलं होतं. पण बाबासाहेबांचं इतक्यातच समाधान झालं नाही, तर त्यांनी पुन्हा एक लेटर लिहून आचार्य अत्रे यांचं कौतुक केलं होतं. 20 नोव्हेंबर 1955 साली लिहिलेल्या त्या लेटरमध्ये बाबासाहेबांनी लिहिलं होतं की माय डिअर अत्रे, आय हॅव हॅड द प्लेजर ऑफ सीइंग ज्योतिबा फुले. आय मस्ट से इट इज एन एक्सलंट फिल्म, both from the point of view of the subject matter and its display. It is worth a visit. I hope it will prove a success. Yours sincerely, B.R. आंबेडकर. या चित्रपटाला दुसऱ्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यामध्ये मराठीतील सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी रजत कमल देऊन सन्मानित करण्यात आलं होतं.